गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर येतात। आता या प्रकरणाचा संबंध थेटपणे ड्रग्ज रॅकेटशी जोडला जातोय। नेमकं कारण काय आहे आणि या सगळ्यामध्ये आज नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात या सगळ्याच विषयी बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। आता या प्रकरणामध्ये आज जर पाहायला गेलं तर आज या प्रकरणामधला एक फरार आरोपी जो आहे त्या आरोपीला अटक करण्यात आली। हा आरोपी कोथरूडचा जो काही गोळीबार झाला, याच गोळीबार प्रकरणामध्ये जे जवळपास 8-10 आरोपी होते त्यापैकीच एक असलेला हा आरोपी आहे, ज्याचं नाव आहे मुसाब इलाही शेख। हाच मुसाब इलाही शेख हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर इतर सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि जेव्हापासून हा कोथरूडचा गोळीबाराचा प्रकार झाला होता त्यानंतर तो फरार होता। या सगळ्याच प्रकरणामध्ये त्याच्यावरती अर्थातच गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर त्याचा शोध सुद्धा सुरू होता। या प्रकरणातले आणखीन बरेच आरोपी आहेत ज्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। त्याच प्रकरणातला हा सुद्धा आरोपी होता ज्याला पकडण्यात पुणे पोलिसांना आज सकाळच्या सुमारास यश आलं। त्याला सिंहगडच्या हद्दीमधून खरं तर अटक करण्यात आली, ताब्यात घेण्यात आलं आणि ज्यावेळी त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्याकडे गांजा सापडलाय। त्यामुळे ज्या अर्थी या मुसाब शेखकडे गांजा आढळलाय त्या अर्थी कदाचित ही संपूर्ण निलेश घायवळची जी काही गँग आहे ही अंमली पदार्थ विक्री खरेदी या सगळ्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असण्याची शक्यता वर्तवली गेली आणि त्याच अनुषंगाने खरं तर निलेश घायवळ गँगचा ड्रग्ज रॅकेटशी काही संबंध आहे का अशा अनुषंगाने सुद्धा सध्या तपास चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या प्रकरणातले जे आरोपी आहेत या सगळ्याच आरोपींवर आधीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत, तशाच पद्धतीने या आरोपीवरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत। मात्र या प्रकरणामध्ये आतापर्यंत हा अँगल कधीही समोर आलेला नव्हता। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्यांदाच निलेश घायवळचा ड्रग्ज रॅकेटशी वगैरे संबंध जोडला जातोय। त्याचं कारण मुळात हा मुसाब शेख आहे ज्याच्याकडे हा गांजा आढळून आलाय। मात्र हा जो काही गांजा आहे तो त्याने स्वतःसाठी घेतलेला होता की कुठे खरेदी विक्री सुरू होती की मग या सगळ्यामध्ये काही तस्करीचा अँगल आहे का, अशा सगळ्याच अनुषंगाने आता तपास होणार आहे। मात्र अद्याप या सगळ्यामध्ये कुठलीही अजूनपर्यंत तपासातली नेमकी काय अपडेट आहे हे समोर आलेलं नाहीये। मात्र त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांचा सध्या तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय। दुसरीकडे या सगळ्यामध्येच आता ज्या अहिल्यानगरच्या तत्कालीन पोलिसांनी या सगळ्यामध्ये निलेश घायवळला बनावट पासपोर्ट देण्यासाठीची जी काही प्रक्रिया होती या प्रक्रियेमध्ये ज्यांनी हलगर्जीपणा केल्याचं आढळलं अशा 3 पोलीस अधिकाऱ्यांना आता पुणे पोलिसांच्या वतीने नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे। यामधले एक जे पोलीस आहेत ते मुळातच त्यावेळेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक होते ते आहेत, दुसरे डीसीबीच्या जे विशेष पथक असतं या पथकामध्ये कार्यरत असलेले 2 कर्मचारी आहेत। अशा या तिघांचा या सगळ्यामध्ये कुठेतरी सहभाग असल्याची शक्यता वाटतेय आणि त्या अनुषंगाने त्यांना चौकशीसाठी बोलवलं गेलंय। नेमकं त्यांच्या नजरेतून हा सगळा विषय कसा काय सुटला, निलेश घायवळचं पासपोर्ट प्रकरण हे इतकं गंभीर होतं आणि मुळात निलेश घायवळ हा इतका सराईत गुन्हेगार असताना सुद्धा त्याच्या बाबतीतलं त्याचं जे काही पोलीस व्हेरिफिकेशन होतं ते करताना इतका हलगर्जीपणा कसा काय झाला हे सगळं जाणून घेण्यासाठीचं ही सगळी नोटीस आहे। या नोटीसीच्या नंतर आता चौकशी होईल, ज्या चौकशीतून सगळ्याच गोष्टी समोर येतील। दुसरीकडे आणखी या प्रकरणातली अपडेट अशी की या सगळ्याच प्रकरणामध्ये एक रीट पिटिशन दाखल करण्यात आली आहे ज्यामध्ये निलेश घायवळने असं म्हटलंय की मुळात माझा या संपूर्ण प्रकरणाशी कसलाही संबंध नाहीये। मी पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा कोथरूडमध्ये कुठल्याही पद्धतीची गुन्हेगारांची टोळी चालवत नाही, मी कुठल्याही गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख नाही। या कोथरूडच्या गोळीबार प्रकरणामध्ये माझा कसलाच सहभाग नाही। जेव्हा हे प्रकरण घडलेलं होतं त्यावेळी मुळात मी परदेशात होतो, त्यामुळे माझा काहीच संबंध नाहीये। या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांचा आणि माझाही काही संबंध नाही, कधी संपर्क नाही, मी या आरोपींना ओळखत सुद्धा नाही असं सुद्धा त्याने म्हटलंय। त्याचबरोबर त्याच्या घराची जी काही झडती पोलिसांकडून घेण्यात आली, त्याच्या 4 गाड्या जप्त करण्यात आल्या आणि त्यानंतर सुद्धा त्याच्या घरातून काही डॉक्युमेंट्स वगैरे जमिनीच्या संदर्भातले काही कागदपत्र सापडले। या सगळ्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी मुळातच सर्च वॉरंट नसताना ही सगळी झाडाझडती घेतली। त्याचबरोबर घरी जे काही घरचे सदस्य होते, कुटुंबीय होते, म्हणजे अर्थातच जी काही माहिती समोर येते त्यानुसार केवळ निलेश घायवळचे आई वडील होते, वृद्ध आई वडील आहेत त्याचे, ते केवळ घरामध्ये होते आणि त्यांनाच कुठेतरी पोलिसांनी धमकावलेलं आहे आणि पोलिसांनी त्यांना धमकावून निलेश घायवळ कुठे वगैरे अशा पद्धतीची विचारणा केली। त्यामुळे त्या संदर्भातला सुद्धा सगळाच मजकूर जो आहे तो या रीट पिटिशन मध्ये असलेला त्याची बाजू त्याने मांडलेली पाहायला मिळते। अर्थात निलेश घायवळ अजूनही सापडलेला नाहीये, त्याचा आत्ताचा करंट लोकेशन काय आहे याविषयीची काहीच माहिती नाहीये।
मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये असं पाहायला मिळतंय की निलेश घायवळ आत्ता जरी परदेशात असला तरी सुद्धा त्याला भारतात परत आणण्यासाठीचे पुणे पोलिसांचे सगळे प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळतात। पुणे पोलिसांनी इंटरपोल सारख्या संस्थेला सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेत त्यांना सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे निलेश घायवळला परत येण्यासाठी परत आणण्यासाठीचे प्रयत्न करताना सगळे पोलीस पाहायला मिळतात। दुसरीकडे कोर्टामध्ये सुद्धा तशा पद्धतीची याचिका करण्यात आलेली आहे, तशी विनंती करण्यात आली आहे। या विनंतीमध्ये सुद्धा निलेश घायवळचा जो बनावट पासपोर्ट आहे हा रद्द करण्याची मागणी केली गेली आहे। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता निलेश घायवळला भारतात परत आणण्यामध्ये पुणे पोलिसांना यश कधी येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आज जो काही आरोपी अटकेत आहे तो मुसाब शेख याच्याकडून आणखीन काय काय इन्फॉर्मेशन मिळते हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे। इतर जे काही आरोपी यामधले अजूनही फरार आहेत, या आरोपींचा काही थांगपत्ता या मुसाब शेखच्या चौकशीतून मिळतो का किंवा निलेश घायवळचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, अशा सगळ्याच अनुषंगाने सध्या पुणे पोलीस हे प्रयत्न करत असताना तपास करत असताना पाहायला मिळतात। अर्थात या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांना खात्रीशीर माहिती आणि काही गोपनीय महत्त्वाच्या इनपुट्स हाती लागलेले आहेत ज्याविषयी पुणे पोलीस उद्या माहिती देणार आहेत। त्यामुळे पुणे पोलीस नेमकं काय काय सांगतात आणि आता या तपासामध्ये नेमकं कुठपर्यंत यश पुणे पोलिसांना आलंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।